महाबळेश्वर विधानसभेतील मतदारसंघाचा या ठिकाणी विजय घोषित झालेला आहे। हे संपूर्ण आपण बघू शकतो की महाबळेश्वर तालुक्यातली आबांवरती प्रेम करणारी जनता आहे। खऱ्या अर्थानं बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यावेळेस राजू शेठ राजपुरे म्हणजे महाबळेश्वर तालुक्यातील युवकांचा हिरा आहे। कैलासवासी बाळासाहेब भिलारेंच्या जाण्यानंतर राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती खऱ्या अर्थानं या ठिकाणी वरून आलेले आपल्यासोबत राष्ट्रवादी तालुक्याचे ज्येष्ठ नेते विद्यमान अध्यक्ष बाबूदादा सकपाळ देखील आहेत। आपण राजू शेठ राजपुरे यांच्याकडून या विजयाबद्दल आबांबद्दल आणि जनतेचे आभार कशा प्रकारे व्यक्त करतात ते जाणून घेऊ। आज या ठिकाणी ही निवडणूक आज पार पडली। या निवडणुकीमध्ये जवळजवळ गेले 15 वर्ष ज्यांनी या मतदारसंघाची प्रामाणिकपणे सेवा केली त्यांना चौथ्यांदा या ठिकाणी चौकार मारण्याची संधी या ठिकाणी वाई महाबळेश्वर खंडाळा तालुक्यातील सर्व मतदारांनी या ठिकाणी दिली। तब्बल 62,000चं लीड या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी देण्यात आलं। याचं खरं श्रेय या तिन्ही तालुक्यातील तमाम मतदारांना या ठिकाणी देण्यात येतं। त्याचं कारण या 15 वर्षामध्ये आमदार साहेबांनी केलेली विकास कामं किंबहुना ठेवलेला या ठिकाणी जनतेशी संपर्क खरं आज या ठिकाणी दिसून आला। आणि विशेषतः हे आजची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढत असताना महायुतीतील सर्व घटक पक्षांनी चांगल्या पद्धतीचं काम करून या ठिकाणी हा विजय मोठा विजय या ठिकाणी संपादित केलेले आहे। माझ्या माहितीनं सातारा जिल्ह्यामध्ये 2 नंबरला अधिकच्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी मकरंद पाटलांचं आवर्जून नाव या ठिकाणी घेतलं जातं। आज ही निवडणूक पार पडत असताना खरं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तिन्ही नेत्यांनी या तालुक्याला किंबहुना या मतदारसंघाला दिलेला भरभरून विकास या निमित्तानं खरं दिसून आला आणि मतदारांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेर येऊन मतदान केलं आणि हा आजचा विजय आपल्याला या ठिकाणी त्या पद्धतीनं आपण साजरा करतो। एकूणच मतदारसंघामध्ये वाढलेला जो मतदानाचा टक्का आहे याचा मकरंद आबांना किती फायदा झाला? 100% फायदा झाला। गावात 3 वेळा निवडून आम्हाला असं होती की चौथ्या वेळेला जवळजवळ 80 हजारापर्यंत जाते, थोडंफार कमी झाले, 62,000 विजय झाले। त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं काम आणि आबांनी समाजासाठी केलेलं काम याचं हे फळ मिळालं। नक्कीच एकूण आपण हा पाठीमागच्या बाजूला देखील बघू शकतो की किती प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते हा विजयाचा जल्लोष की युवकांचे प्रेरणास्थान आणि या तिन्ही तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं एक जबाबदार भूमिका पार पडली ते राजू शेठ राजपुरे यांनी देखील आपल्याशी बातचीत केलेली आहे। नितीन गायकवाड, DDM न्यूज, वाई, पाचगणी, महाबळेश्वर।